नमस्कार, मी सविता वानकर। ऑडिटचा आपला हा चौथा व्हिडिओ। यामध्ये आपण एकूण गोषवारा घेऊन गटाचं पहिल्या वर्षीचं ऑडिट कसं काढायचं ते आपण समजून घेऊया। तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड चेक कसं करायचं ते तुम्हाला समजून सांगितलं आणि त्यानुसार जो पहिलं वर्ष स्थापनेपासून तर मार्च पर्यंतचा मार्च मधला जो शेवटला एकूणचा गोषवारा आहे तो आपण जशाचा तसा आपण जमा खर्चामध्ये घेतो। पण त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले सगळं रेकॉर्ड चेक करून त्यानुसार जमा खर्च आपला बरोबर येत आहे किंवा नाही ते आपल्याला पहिले टॅली करणं गरजेचं आहे। बँकेच्या पासबुकावरच्या रकमा आणि गोषवाऱ्यातल्या रकमा ह्या सुद्धा एकसारख्या येते किंवा नाही ते सुद्धा आपल्याला पहिले चेक करायचं आहे। आणि मग आपली खात्री पटली की आपला हा जो जमा खर्च काढलेला आहे रोख वहीतला तो व्यवस्थित अचूक आहे असं जर तुम्हाला वाटते आहे तर मग अशा वेळेस आपण डायरेक्ट त्या मार्च मधला जमा आणि खर्च आपण ऑडिटसाठी घेऊ शकतो। जर जमा आणि खर्च बँकेच्या रकमेनुसार आणि त्याच्यानुसार जर टॅली होत नसेल तर तुम्हाला दर महिन्याचा म्हणजे तुम्हाला झालेला व्यवहार एकत्र करून मग ऑडिट काढावे लागेल। तर तो एकूण गोषवारा कसा काढायचा ते मी पहिल्यांदा समजून सांगतो आणि नंतर पहिल्या वर्षीचं ऑडिट आपण कशा पद्धतीनं काढायचं ते आपण समजून घेऊया। तर आपल्याला पहिले जमा काढायचा आहे आणि नंतर खर्च काढायचा आहे। जमा जर काढायचा आपण विचार केला, समजा तर आपला स्थापना दिनांक आपली आहे 5/5/2020, तर आपल्याला मे महिन्यापासून आपला हा गट सुरू झाला। तर आपला मे महिन्यामध्ये जे झालेला व्यवहार इथं मे महिना, नंतर जून, जुलै असं प्रकारे पूर्ण आपले 8, 9, 10, 11, 12, 1, 2 आणि 3 म्हणजे मार्च पर्यंत आपल्याला झालेले सगळे व्यवहार घ्यायचे आहे। त्यामध्ये बचत आपण किती घेतली, मग आता 10 सदस्य असेल तर 100 रुपये प्रमाणे 1000, एखाद्या वेळेस समजा ते आले असेल, एखाद्या वेळेस 1100 आले असेल, अशा प्रकारे आपली 11,000 रुपये 11 महिन्याचे जमा होते। त्याप्रमाणेच आपण जर काही दंड घेतला असेल है ना, तर असा दंड असा आपण जे काही घेतला आहे ते उदाहरणार्थ इथं 300 रुपये आपला त्या 11 महिन्याचा दंड आलाय। नंतर आपण भाग भांडवल ग्रामसंघाला गट जोडतो त्यावेळेस भाग भांडवल घेतो आणि ते भाग भांडवल आपण सदस्याकडून घेतलं ते 120 रुपयाप्रमाणे आपण घेतलेलं आहे। तर आपण ज्या महिन्यात घेतलं असेल त्या महिन्यामध्ये आपल्याला 120 रुपये प्रमाणे म्हणजे 10 सदस्यांचे 1200 रुपये असे आपले जमा झाले असं आपण समजून घेऊया। हे आपले पूर्ण 12 महिने असं आपण एकत्र करून आपला पूर्ण हा जमाचा गोषवारा आणि नंतर आपल्याला अशाच पद्धतीने खर्चाचा गोषवारा काढायचा आहे। तर असं मी उदाहरण घेऊन काढलं असं समजूया आणि आपण त्यानुसार जमा खर्च कसा काढायचा ते समजून घेऊया। तर आपण एकूण गोषवारा घेऊन जमा आणि खर्च कसा काढायचा ते आपण समजून घेऊया। बघा, सगळ्यात पहिले आपण एक लक्षात घ्या, या गटाची स्थापना 5/5/2020 मध्ये झाली आणि 11 महिन्याचं सुरुवातीचं ऑडिट आपण काढत आहोत। त्यामध्ये मार्च एंडिंग पर्यंत आपला ऑडिटचा कालावधी असतो 1 एप्रिल ते 31 मार्च, परंतु आपण ही स्थापना दिनांक मे महिन्यात दाखवली, त्याच्यामुळे आपण हे 11 महिन्याचं पहिलं ऑडिट घेऊया। तर 11 महिन्याचे आपल्याकडे 100 रुपये बचत आहे मासिक आणि 11 महिने झाले आणि त्यामध्ये 10 सदस्य आहे, तर त्याप्रमाणे आपण बचत घेतली 11,000 रुपये, एका सदस्याचे 1100 झाले आणि त्या एकूण सदस्याचे 11,000 झाले। बघा, हे काल्पनिक उदाहरण आहे आणि या उदाहरणामध्ये आलेल्या रकमा आणि त्या आलेल्या रकमांचं उत्पन्न खर्च कसं काढायचं, दायित्व संपत्ती कशी काढायची ते आपण समजून घेऊ। बचत घेतली, यामध्ये सुरुवातीची शिल्लक खात्यात आणि बँकेत, सुरुवातीची शिल्लक खात्यात आणि बँक मध्ये ह्या दोन रकमा येत नाही कारण हे पहिल्या वर्षीचं ऑडिट आहे आणि त्यामुळे इथे सुरुवातीचं असं काहीही शिल्लक नाही, म्हणून आपण डायरेक्ट बचत घेतली
नंतर आपण इतर जमा केली बचत, इतर जमा 500 रुपये, कारण आपण गट तयार केला तर आपल्याला शिक्का बनवायचा असतो आणि आपल्याला काही सामान पण घ्यायचं असते, जसं प्रवास खर्च काढायचा आहे किंवा रजिस्टर घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण प्रत्येक सदस्याकडून 50-50 रुपये काढले. असे आपल्याकडे आपण 500 रुपये हे खर्चासाठी काढलेले आहे. नंतर आपण भाग भांडवल ग्रामसंघाला दिलं आणि त्यासाठी आपण 120 प्रमाणे असे 1200 रुपये जमा केले. सभासद फी आपण ग्रामसंघामध्ये देण्यासाठी जमा केली ती 10 रुपये प्रमाणे. नंतर आपल्याला आरएफ मिळाला 15,000 रुपये. अंतर्गत कर्ज मुद्दल आपण कर्ज वाटप केलं, त्याची परतफेड आली आपल्याकडे 35,000 रुपये आणि व्याज आलं अंतर्गत कर्जाचं 3,380. बँकेचं व्याज आलं, बँक व्याज 280. अशा प्रकारे आपली ही जमा बाजू झाली. आता आपण कर्ज वाटप केलं आहे अंदाजे जवळपास 60,000 रुपये. नंतर ग्रामसंघाला आपण भाग भांडवल दिलं 1200 रुपये. सभासद फी दिली ग्रामसंघाला 100 रुपये. स्टेशनरी म्हणजे आपण काही शिक्का वगैरे खर्च बनवून आणला, त्याचा खर्च झाला आपला 300 रुपये. आपला प्रवास खर्च झाला 200 रुपये. हातात शिल्लक आहे आपले 160 रुपये आणि उरलेली रक्कम आपली ही आता बँकेत आहे. तर ती बँकेतली रक्कम काढू आणि आपण ही सगळी बेरीज आपण करूया. तर आपली बेरीज झाली 66,760. शेवटली अखेरची बँक मध्ये शिल्लक 4,800 रुपये. अशा प्रकारे आपण जर बेरीज केली तर ही बेरीज आपली 800 म्हणजे 66,760 रुपये हे आपल्या दोन्ही बाजूची बेरीज ही सारखी आली. अशा पद्धतीने आपला हा एकूण जमा आणि हे एकूण खर्च हे असं दोनही बाजू आपल्या सारखं येणं अपेक्षित आहे. यावरून आता आपण हा आपला जमा आणि खर्च आहे हे आपण काल्पनिक उदाहरण घेतलं, काल्पनिक रकमा घेतल्या आणि त्यावरून आपण जमा आणि खर्च काढला. आता याच रकमा घेऊन आपण उत्पन्न आणि खर्च कसं काढायचा ते आपण समजून घेऊया. आता आपण जमा खर्चावरून उत्पन्न खर्च कसं काढायचं ते आता आपण समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपल्याला खर्च लिहायचा असतो आणि नंतर उत्पन्न. खर्चामध्ये आपला सभासद फी आपण ग्रामसंघाला दिली होती, ते ग्रामसंघाचे आपले परत येणार नाही म्हणून आपला तो खर्च आहे. सभासद फी हे 100 रुपये गेले. स्टेशनरीचे पण आपले गेले पैसे, ते आपले परत येणार नाही म्हणून आपला हा 300 रुपये खर्च आहे. आणि प्रवास खर्च हा झाला, हे पण पैसे आपले परत येणार नाही. असे आपले 600 रुपये खर्च झाले. उत्पन्नामध्ये जर आपण विचार केला तर आपण ते इतर बचत जमा केली होती, ती खर्चासाठीच केली. इतर जमा हे आपल्याकडे 500 रुपये होते. नंतर दंड आपला 300 रुपये. बँक व्याज आपल्याकडे आहे 280 आणि आपलं अंतर्गत कर्जावरील व्याज 3,380 रुपये. सभासद फी आपण सदस्याकडून घेतली ते सुद्धा याच्यामध्ये येईल, ते पण 100 रुपये. असे आपण एकूण जर बेरीज केली 4,560 रुपये आपली एकूण बेरीज झाली. तर अशा पद्धतीने आपला हे उत्पन्न आहे आणि हे आपला खर्च आहे. तर बघा, खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे. मग आपल्याला उत्पन्नामधून खर्च वजा करायचा आहे आणि उरलेली जी रक्कम आहे ते आपलं अधिकच उत्पन्न.
आपण याला नफा किंवा फायदा असं बोलणार नाही, तर आपल्याला आपल्या संस्था आहे या म्हणजे आपल्याला जास्त नफा कमविता येत नाही, त्याच्यामुळे आपण हे अधिकचं उत्पन्न यासाठी शब्द वापरतो. इंग्लिशमध्ये याला आपण सरप्लस म्हणत असतो. त्याच्यामुळे आपण हा शब्द इथे घेतो आणि यामधून ही जर रक्कम वजा केली तर आता 3,960 रुपये एवढा नफा आपला इथे येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूची बेरीज आपली सारखी, तोटा झालेला नाही, त्याच्यामुळे या बाजूला काही येणार नाही. अशा पद्धतीने आपला उत्पन्नातून खर्च वजा केले तर 3,960 रुपये आपले आहे आणि हे झालं आपलं निव्वळ उत्पन्न किंवा हे निव्वळ आपला नफा. याला आपण अधिकचं उत्पन्न असं नाव दिलेलं आहे. यानंतर आपण आता दायित्व आणि संपत्ती हे समजून घेऊया. तुम्हाला उत्पन्न आणि खर्च लक्षात आला असेल. उत्पन्नामध्ये आपण अशा रकमा घेतल्या ज्या आपल्याला कोणालाही वापस द्यायच्या नाही, ते त्या गटाचं उत्पन्न आहे, त्यामधून त्या गटातला खर्च करू शकतात. पण खर्च असा आपण त्यामध्ये उत्पन्न खर्चामधला असा खर्च रकमा घेतल्या का जे आपल्याला पैसे गेले पुन्हा कधीही परत येणार नाही, अशा रकमा घेतल्या ते म्हणजे आपला खर्च. आता आपण दायित्व आणि संपत्ती समजून घेणार आहोत. तर दायित्व म्हणजे देणे, म्हणजे जबाबदारी. म्हणजे दायित्व म्हणजे आपल्या गटाकडे असणारे पैसे. आता गटाकडे कोणाकोणाचे पैसे असते तर सदस्याची बचत असते. ग्रामसंघातून कर्ज घेतलं आपण तर ते आपलं ग्रामसंघाचं असते. बँकेकडून आपण घेतलं तर आपल्याला ते वापस द्यायचं असते, ते म्हणजे आपलं दायित्व. आणि संपत्ती म्हणजे काय, आपले पैसे आपण दुसऱ्याला दिले आहे, म्हणजे सदस्यांना कर्ज म्हणून दिलाय ते आपल्या वापस येणार आहे, किंवा आपण ग्रामसंघाला काही भाग भांडवल दिलाय ते आपलं वापस येणार आहे. वापस येणारे म्हणजे आपली संपत्ती, किंवा सध्या आपल्याकडे आहे जसं बँकेत आहे आणि हातात आहे तर ते आपली संपत्ती. तर आता आपण ते एक एक रक्कम आपल्या उदाहरणामधलं जे काही आहे ते आपण रकमा घेऊन समजून घेऊया. तर पहिली बाजू आपली आहे दायित्वाची आणि दुसरी बाजू आहे संपत्ती, किंवा आपण मालमत्ता पण त्याला म्हणू शकतो, पण आपण दायित्व आणि संपत्ती असंच बोलतो. यामध्ये आपण बघितलं बचत. ही बचत आपल्याला सदस्याला वापस द्यायची आहे. आज जरी त्यांनी आपल्या गटात जमा केले असेल तरी गटातून जेव्हा हिशोब होईल किंवा 10 वर्षांना 5 वर्षांना एखादी सदस्य जर निघत असेल तर त्याला त्याची बचत वापस द्यावी लागते. नंतर आपल्याला आरएफ मिळाला आहे. आरएफ हा 15,000चा निधी आहे. याचा वापर, वाटप आणि याचा काय उपयोग करायचा आणि याचं सगळं महत्त्व मी तुम्हाला याचा स्पेशल एक व्हिडिओ करून सांगितलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा आरएफचं सगळी माहिती त्यात व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहा आणि आरएफचा सगळा हे व्यवहार समजून घ्या. आरएफ हा सुद्धा आपल्याला भविष्यात आपल्या गटामध्येच राखून ठेवायचा आहे. तो आपल्याला खर्च करता येत नाही किंवा कोणाला वाटून देता येत नाही. तो आपल्या गटाचा निधी आहे, गटाची इक्विलिटी आहे आणि इक्विटी आहे, ते गटामध्येच ठेवायचं आहे. गटाचं ते भांडवल आहे, त्याच्यामुळे ते आपलं काय आहे, दायित्व आहे. त्यानंतर आपण भाग भांडवल जमा केलं होतं, जे ग्रामसंघामध्ये द्यायचे होते 1200 रुपये, ते सुद्धा आपल्याला सदस्यांना वापस द्यायचे आहे. नंतर संपत्ती बाजून आपल्याला कर्ज, अंतर्गत शिल्लक कर्ज, अंतर्गत शिल्लक कर्ज. तर तुम्ही खर्च आणि जमा खर्चामध्ये बघितलं असेल की आपण कर्ज वाटप 60,000 केलं आणि त्यातले 35,000 रुपये वापस आले, म्हणजे आपले सदस्यांकडे शिल्लक असलेलं कर्ज आहे 25,000 रुपये. नंतर आपण ग्रामसंघाला भाग भांडवल दिलं, ते पण आपले पैसे वापस येणार आहे.
भाग भांडवल आपलं वापस येणार आहे आणि ते पैसे पण आपला संपत्ती आहे. जरी आता ते ग्रामसंघाकडे असले तरी पण ते भविष्यात आपण जर म्हटलं की आम्हाला ग्रामसंघाला जुळायचं नाही किंवा राहायचं नाही तर आपले ते पैसे भाग भांडवलचे आपल्याला परत दिल्या जाईल. नंतर आपल्याकडे हातात पैसे काही आहे 160 रुपये आणि बँक मध्ये आहे ते सुद्धा आपला संपत्ती आहे. मला वाटते 4800 रुपये हे आपले बँक मध्ये आहे. जो आलेला नफा किंवा अधिकच उत्पन्न हे आपलं दायित्व आहे. म्हणजे उत्पन्न जे आहे ते आपलं दायित्व आहे. ते उत्पन्न आपल्याला वाटून घेता येत नाही. ते उत्पन्न ज्यावेळेस आपला हिशोब होईल त्यावेळेस ते आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे. म्हणजे आपलं आलेला उत्पन्नातून झालेला खर्च वजा करता जे आलेलं अधिकचं उत्पन्न आहे ते आपलं दायित्व आहे. म्हणजे त्यावर सगळ्या सदस्यांचा समान अधिकार आहे. भविष्यात ते पण सर्वांना सदस्यांना वाटून द्यायचं आहे. त्याप्रमाणे आपलं उत्पन्न होतं 3960. आता आपण दोन्ही बाजूची बेरीज करून पाहू. $31,160 या बाजूची पाहू आपण. 31,160 31,160 अशा पद्धतीने आपल्या दोनही बाजू जुळलेल्या आहेत. म्हणजे दायित्व आणि संपत्ती हे दोन्ही खालच्या रकमा ह्या एकसारख्या येणं अपेक्षित आहे तरच आपलं ऑडिट बरोबर आहे. जर हे एकसारख्या रक्कम येत नसेल तर आपलं कुठेतरी चुकलं आहे हे समजून जायचं आणि परत पहिलेपासून आता जिथं कुठं आपण चुकल्याची शक्यता आहे ते आपलं तपासायचं. रकमा कुठं कमी जास्त लिहिण्यात फरक पडला असेल तर ते तपासायचं आणि अशा पद्धतीनं जमा खर्च, उत्पन्न खर्च आणि दायित्व संपत्ती असं आपल्याला काढायचं आहे. यानंतरचा आपला पुढचा व्हिडिओ आपण DCP कसा काढायचा ते समजून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा नक्की पाहणं गरजेचं आहे कारण DCP हा सुद्धा ऑडिटचा एक महत्त्वाचा भाग आहे. धन्यवाद.